बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा मुलांनी सांगितलं की आम्ही मुंबईला जाताना आरक्षण घेऊन येऊ, त्याप्रमाणे आम्ही घेऊन आलो आहे। कायद्यामार्फत सगळे सोयरे प्रमाणपत्र मिळालं की पुन्हा एक महादिवाळी साजरी केली जाणार आहे। तसंच एक मोठी जाहीर सभा घेतली जाणार आहे। आमच्या ज्या कुणबी नोंदी मिळाल्या त्याला चॅलेंज होऊ शकणार नाही। राजकीय आरक्षणाबाबत अद्याप मला कुणी विचारलं नाही, तो उद्देश धरून माझे आंदोलन नाही। ज्या सवलती ओबीसी यांना मिळत आहेत त्या आम्हाला मिळाव्या हीच अपेक्षा आहे। आम्ही झुंडशाहीनं वागत नसून हक्क मागत आहोत, असं मनोज जरांगे म्हणाले। त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला। जरांगे म्हणाले, मी प्रथम नेतृत्व हातात घेतले नाही, मला नेतृत्व नको होतं, पण आंदोलन प्रामाणिक केलं पाहिजे अशी भावना होती। विनाकारण पैसे गोळा करण्यात मी कधी पडलो नाही। मला राजकारणाचा वारसा नाही, मी शेतकरी कुटुंबातील आहे। येवल्याचा माणूस म्हणाला, मी 5वी शिकलेलो आहे, सरकारनं माझी सर्व माहिती काढली, मी 12वी शिकलो आणि मी खूप पुस्तकं वाचली नाही, पण अनेक वर्ष रोज लोकांचे प्रश्न हाताळत गेलो। मी बारीक दिसत असल्यानं कोण माझ्यावर विश्वास ठेवत नाही। 29 ऑगस्ट रोजी मी मराठवाड्यामधील लोकांना एकत्र करून 2.5 लाख लोकांचं आंदोलन केलं। माझ्या गावातील लोकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, अनेक जण गंभीर जखमी झाले। शांततेत आमरण उपोषण आंदोलन केल्यानं अनेक महिला सहभागी झाल्या होत्या। पोलीस आणि प्रशासन यांनी मला विनंती केल्यावर मी समाजाला सांगितलं आणि शांततेत लोक घरी गेले। त्यानंतर पोलिसांनी ज्या प्रकारे लाठीमार गोळीबार केला त्यामुळे अमानुष प्रकार कधी बघितला नाही। मी 12 दिवस बिना पाणी अन्न राहू शकतो, उपचार घेतो, मी म्हणालो तरी त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स आणून आंतरवलीमध्ये अचानक लाठीमार केला गेला, हा सर्वात मोठा डाग आहे। जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यासाठी ईडीची टीम सीएम हाऊसमध्ये पोहोचली आहे। 3 इनोवा वाहनातून अधिकारी 1:15 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले। यापूर्वी 20 जानेवारीला ईडीनं 7.5 तास चौकशी केली होती। राजधानी रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। शहरातील प्रमुख चौकांवर सुरक्षा दल तैनात करण्यात आलंय। यासोबतच ईडी कार्यालय, राजभवन आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती कलम 144 लागू करण्यात आलाय। राजकीय गोंधळही तीव्र आहे। मंगळवारी महाआघाडी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली। बैठकीत हेमंत सोरेन यांनी आमदारांना 2 कागदपत्रांवर सह्या करून घेतल्याचं बोललं जात आहे। एकात त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या नावाचा तर दुसऱ्यात आमदार चंपाई सोरेन यांच्या नावाचा उल्लेख आहे। मुख्यमंत्र्यांना अटक झाल्यास कल्पना यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे, पण जर सहमती झाली नाही तर चंपाईंना कमांड दिली जाईल। आजही सत्ताधारी पक्षाचे आमदार सीएम हाऊसमध्ये पोहोचले। ईडीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप चौकशी सुरू केलेली नाही। सीएम हाऊसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे। यामुळे ईडीचे अधिकारी नाराज झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। झुंडशाहीपुढे नमते घेऊन लाखो लोकांना ओबीसी आरक्षणात बॅकडोर एंट्री दिली जाते। पुन्हा त्यांचे सगळे सोयऱ्यांचं सुरू झालंय, त्यामुळे आम्हाला आमदार, खासदार, प्रशासन आणि कोर्टाकडे दाद मागावी लागणार आहे। लोकशाहीनं आम्हाला जे अधिकार दिले त्याचा आम्ही वापर करणार आहोत, असं अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की मराठा समाजाचे जे माहितगार आहेत, अभ्यासक आहेत, ते म्हणतात की आम्हाला मराठा म्हणून वेगळं आरक्षण द्या, परंतु सध्या झुंडशाहीपुढे नमतं घेऊन निर्णय घेतले जात आहेत। आमच्या आरक्षणाला धक्का लागला जाऊ नये, ते एका जातीसाठी लढतायत, मी मात्र 374 जातींसाठी लढतोय। मंत्री छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले, त्यांच्या एवढा म्हणजे मनोज जरांगेन एवढा ज्ञानी हिंदुस्थानात दुसरा कोणी आहे का? 3 कोटी लोक मुंबईत आणणार होते, बघितले सगळ्यांनी वाशीमध्ये, ज्याला लाख म्हणजे काय आणि कोटी म्हणजे काय हे कळत नाही, तेच आता देशामध्ये मंडल आयोगाला विरोध करणार आहेत। त्यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोगाच्या विरोधात आवाज द्यावा, माझं त्यांना आव्हान आहे। गावागावात 3-4 दिवसांपासून उन्मादी उत्सव सुरू आहे। जिथं ओबीसी घर आहे तिथं त्यांना त्रास दिला जातोय, जिथं 2-4 घर आहेत, एखादं घर आहे, ते गाव सोडून जात आहेत। उत्सव साजरा करा, पण ओबीसींविरोधात उन्मादी उत्सव करणं चुकीचं आहे। मला वाटतंय परिस्थिती चिघळत चालली आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली। मालदा दौऱ्यावर असताना राहुल यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली। अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय की काही अज्ञात लोकांनी राहुल यांच्या कारवर दगडफेक केली, त्यामुळे कारची मागील काच फुटली। अधीर रंजन म्हणाले की असे हल्ले आम्ही मान्य करणार नाही। या हल्ल्यात राहुल यांना कोणतीही दुखापत झाली नाही। आज ही यात्रा पुन्हा एकदा बिहार सोडून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे। या यात्रेचा हा 16वा दिवस आहे। 29 आणि 30 जानेवारीला 2 दिवस बिहारमध्ये मुक्काम केल्यानंतर ही यात्रा मालदा इथं पोहोचली आहे। यानंतर 1 फेब्रुवारीला मुर्शिदाबादला पोहोचेल। दोन्ही जिल्हे काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जातात। बुधवारी सकाळी राहुल यांनी कटिहारमध्ये रोड शो केला। तत्पूर्वी 25 जानेवारी रोजी सकाळी 11:30च्या सुमारास ही यात्रा पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील बक्षीरहाट इथं पोहोचली होती। यात्रेला 2 दिवसांचा ब्रेक देण्यात आला होता। 28 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता जलपायगुडी इथून हा प्रवास पुन्हा सुरू करण्यात आला। सायंकाळी ही यात्रा सिलिगुडीला पोहोचली। रात्रीच्या विश्रांतीनंतर 29 फेब्रुवारीला उत्तर दिनाजपूरमधील इस्लामपूर मार्गे दुपारी बिहारच्या सीमेत प्रवेश केला।
मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी निशाणा साधलाय. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. तर आरक्षणावर राजकारण करणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी मंत्री भुजबळांना लगावलाय. आमदार संजय गायकवाड म्हणाले की मंत्रिमंडळातील सदस्य असणारे छगन भुजबळ हे तिरस्काराची भूमिका घेत आहेत. हा तिरस्कार बरा नाही. अशा मंत्र्यांस मंत्रिमंडळात ठेवायला नको, त्यांना बाहेर काढायला हवं. मंत्रिपदाची शपथ घेताना राज्यातील सर्व जनतेच्या हिताच्या गोष्टी करतात आणि आता एका समाजाचा तिरस्कार करतात, हे अतिशय चुकीचं आहे. उलट गेली 70 वर्ष तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाही. तो समाज म्हणून सोयीपासून वंचित राहिला. आता त्यांचं प्रमाणपत्र सापडलं तर कुणाचा बाप त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून रोखू शकत नाही, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावलाय. संजय गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की त्यांना मंत्रिमंडळातून काढायचं का नाही हा सर्वस्वी अजित पवार यांचा निर्णय आहे. एका मंत्र्यांच्या विरोधानं आमच्या सरकारला काहीच फरक पडत नाही, हे मी खुलेआम सांगतो. त्यांची भूमिका ही सरकारची भूमिका नाही, ही भूमिका राष्ट्रवादीची पण नाही. एक मंत्री विरोध करत असला म्हणून सरकारला फरक पडत नाही. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका गेली 2 वर्ष प्रलंबित आहेत. आमदारांच्या माध्यमातून मतदारसंघात विकास कामं करणं शक्य असून आमदार यासाठी महापालिकेकडे निधी मागू शकतात. मुंबईमध्ये सध्याच्या घडीला 36 आमदार असून यातले 16 भाजपचे तर 5 शिंदे गटाचे आहेत. मुंबईमध्ये ठाकरे गटाचे 7, काँग्रेसचे 4 आणि समाजवादी पक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 1 आमदार आहेत. मवियाच्या मुंबईतील आमदारांची एकूण संख्या 15 आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी महापालिकेकडे एकूण 111.26 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. यातला 1 रुपयाही महापालिका प्रशासनानं या आमदारांना दिलेला नाही. तर सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या 21 आमदारांनी मिळून 653.1 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती, ज्यातील 500.58 कोटींचा निधी त्यांना देण्यात आलाय. यातही सर्वाधिक निधी भाजपच्या आमदारांना मिळालाय. भाजपच्या आमदारांना मिळून 374.58 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. शिंदे गटाच्या आमदारांना एकूण 126 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. विरोधी पक्षांच्या 11 आमदारांची विकास निधी देण्याची मागणी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंजूर करून मुंबई महापालिकेकडे पाठवली नसल्याचं दी इंडियन एक्सप्रेसकडे असलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. काही विरोधी आमदारांनी तर मार्च 2023च्या प्रारंभीच निधी देण्याची विनंती केली होती, मात्र ती अद्याप प्रलंबित आहे. लडाखमधील काही भारतीय मेंढपाळांनी चीनच्या सीमेजवळ चीनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं. हे मेंढपाळ मेंढ्यांना चरण्यासाठी या भागात आले होते. चीनी सैनिकांनी त्यांना रोखलं. त्यानंतर मेंढपाळ म्हणाले की आम्ही भारतीय भूमीवर उभे आहोत. ही घटना या महिन्याच्या सुरुवातीला घडल्याचं सांगण्यात येत आहे. 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर स्थानिक मेंढपाळांनी त्यांची गुरं चरण्यासाठी या भागात आणली नाहीत. गलवान वादानंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा मेंढपाळांनी या भागावर आपला दावा केला आणि चीनी सैनिकांना तिथून जाण्यास सांगितलं. या संवादाचा व्हिडिओ समोर आलाय. पूर्व लडाखमधील चुशुल येथील नगरसेवक कोनचोक स्टॅनजिन यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यांनी लिहिलंय की आमच्या स्थानिक लोकांनी चीनी सैन्यासमोर त्यांचं शौर्य कसं दाखवलं ते पहा आणि दावा केला की ज्या भागात त्यांना प्रवेश करण्यापासून रोखलं जात आहे ती आमच्या भटक्यांचं कुरण आहे. ते पुढे म्हणाले की चीनी सैन्य आमच्या भटक्यांना त्यांच्याच जमिनीवर गुरं चरण्यास रोखत आहे. आपल्या भूमीचं रक्षण करण्यासाठी देशाची दुसरी संरक्षक शक्ती म्हणून सदैव उभे राहिलेल्या आपल्या जिप्सींना मी सलाम करतो. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतात. राष्ट्रपती म्हणाल्या की गेलं वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीनं भरलेलं होतं. महिला आरक्षण कायदा केल्याबद्दल त्यांनी खासदारांचं अभिनंदनही केलं. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक पदकं, चांद्रयान 3चं यश, राम मंदिर उभारणीचं स्वप्न पूर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. राष्ट्रपतींनी राम मंदिराचा उल्लेख करताच उपस्थित खासदारांनी टेबलावर हात मारून त्यांचं अभिनंदन केलं. शतकानुशतकं राम मंदिराची आकांक्षा होती ती यावर्षी पूर्ण झाली असं त्या म्हणाल्या. राष्ट्रपतींच्या मते गुलामगिरीच्या काळात बनवलेले कायदे आता इतिहासाचा भाग बनले आहेत. त्या म्हणाल्या की सरकारनं तिहेरी तलाकची वाईट प्रथा बंद करण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी केल्यात. तत्पूर्वी मोदींनी सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मला आशा आहे की या वर्षात प्रत्येकानं ज्याला जो मार्ग सुचला त्यानं संसदेत त्या पद्धतीनं काम केलं. मी नक्कीच म्हणेन की काही लोकांचा स्वभावानं गोंधळ घालण्याचा झालाय, जे सवयीने लोकशाही मूल्यांना फाटा देतात. अशा सर्व सन्माननीय खासदारांनी गेल्या 10 वर्षात काय केलं याचं आजच्या अधिवेशनात नक्कीच आत्मपरीक्षण करतील.